शिवपुराणाचा परिचय. सूत म्हणाले, ऋषींनो, आपली ही लोककल्याणकारक विनंती फारच चांगली आहे. ती ऐकून मला फार आनंद झाला आहे. मी आपल्या गुरुदेवांचे स्मरण करून आता तुम्हास जे सांगेन व ते प्रेमपूर्वक लक्ष देऊन ऐका. सूत म्हणतात, हे संजीवनांनो, त्यासाठी श्री शिवपुराणचे जे श्रवण करणे हाच एकमेव उपाय आहे. ते कलिपापनाशक आहे. ते वेदनांत व सर्वस्त्र आहे. ते सर्व पापनाशक आहे. ते परमधारसतक आहे. ते शिव वय शोघात आहे. हे विप्रांनो, ते पुराण धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्त करून देणार आहे. त्यांचा अभ्यास केल्याचे कलियुगातील पापी जीवन उत्तम गतीला प्राप्त होतात. ब्रह्महत्यात पातके शिवपुराण ऐकल्याने नष्ट होतात. कलियुगातील घोर उत्पात तात्पर्य जोपर्यंत शिवपुराणातील शब्द कानावर पडत नाही, शास्त्रांची वाद या पुराणापुढे टिकत नाही. शिवपुराणाचा उदय व प्रचार जोपर्यंत पृथ्वीवर होत नाही, तोपर्यंत शिवचरित्र दुर्बल राहील. यमदूत निर्भयपणे वावरतील. तीर्थस्थानाने पुण्यमंत्र दान धर्म एकवंश सकल सृष्टी अनाकलनीय राहील. हे विप्रियंनो, सूत म्हणतात, शिवपुराण श्रवणाने जे फायदे होतात ते सर्व पूर्णपणे मला सांगता येणार नाही. इतके विपुल ते फायदे आहेत. हे निष्पाप्यांनो, मी त्यातून काही मोजके तुम्हाला सांगणार आहे. ध्यानपूर्वक ऐका. एक अथवा अर्धाही श्लोक मनापासून ऐकलं तरी श्रोत्यांची सगळी पातके पळून जातात. श्रद्धा भक्तिपूर्वक आळस सोडून जो रोजचे याचे पठण व श्रवण करेल, तो जीवन मुक्ती होईल. भक्तियुक्ती अंतःकरण शिवपुराणाची जो नित्य पूजा करतो, त्याला अश्वमेधाचे पुण्य लागते, यात मूळ शंका नाही. जो यातील दुरून का होईना पण एका जरी अक्षर श्रवण करले, तो सर्व पापापासून मुक्त होईल. जो याला नमस्कार करेल, त्याला देवपूजेइतके फळ मिळेल. जो चतुर्शील उपयोषण करून सभेत शिवगण करतो, त्याला उत्तम समजला जातो. चतुर्थीशीला उपशोक करून जो शिवपुराणची श्रवणपठ करतो व रात्रभर जागरण करतो, त्यास क्षत्रिय अनेक पुण्यक्षेत्रांना सूर्यग्रहणाच्या वेळेस आपल्याला वजनीइतके द्रव्य ब्रह्मांना वाटण्यास जे पुण्य मिळेल, तितके त्याला अवश्य मिळते. यात काडीचाही संशय नाही. जो दिवस रात्र या पुराणाचे पठण करतो, त्याची आज्ञा इत्यादी देवतांगणही पालन करतो. जो शिवपुराणाचे नित्य पठण व श्रवण करतो, त्याचे एकही सत्कृत्य केल्यास त्याचे फळ कोटी सत्कृत्याइतके त्यास प्राप्त होते. हे शिवपुराण वेदातून प्रामाणिक व सर्वांना उत्तम गती देणार आहे. जो याचे श्रद्धायुक्त होऊन मोठ्या भक्तिभावाने श्रवण व पठण करील, तो जीवन मुक्ती होईल. यात किंवा शंका नाही. यात वेदांत वेदना वगैरे सर्व काही आहे.